नमस्कार गाववाल्यांनो, आज व्हिडिओ करूचा असा कारण की बहुतेक जणांनी ना माझ्या शिर्डीचो व्हिडिओ बघल्याने आणि त्यांनी म्हाका सांगलेने की एक आमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर कर, म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही पण थंय जाऊ तेव्हा आमका पण थोडीशी म्हणजे काय म्हणतात त्या एक आयडिया येत आमका. तर मी म्हटलं ठीक आहे, एक व्हिडिओ बनवून टाकूया त्याच्यावरती. तर सर्वप्रथम आम्ही गेलो शिर्डीमध्ये आपल्या साईबाबांचं दर्शन करू. साईबाबांचं दर्शन आम्ही केलं. थंय आम्ही आधी गाडीने वगैरे गेलो. आमची स्वतःची गाडी होती. पप्पांच्या ओळखीतली, म्हणजे स्वतःची मीन्स ओळखीतली आपली अशी गाडी होती. सो आम्ही थंय पोचलो. थंय पोचल्यानंतर सगळ्यात आधी तर आपले मोबाईल आपल्या नीट ठेवूचे लागतात. थंय मोबाईल काय अलाउड नाही आहे, त्यामुळे मग आधी मोबाईलची आम्ही सोय केलं. सोय वगैरे ती सगळी झाली. बाबांच्या दर्शनासाठी गेलो आम्ही. VIP मधून गेलो कारण की आजी आजोबा होते सोबत, त्यांना गर्दीतून येण्यासारखं नसता. बट VIP किंवा काय जनरलने आपण म्हणतो काही फरक नाही आहे. जिकडे आपण सर्वसामान्य माणसं जातो ना, थंय पण ते VIP वाले पण लाईन असतात. थंय ज्येष्ठ नागरिकवाले पण असतात, कारण की आम्ही तिकीटं काढलेलो VIPची. पण आजी आजोबांचं तिकीट आम्ही असं का त्यांना फ्री होतं. ज्येष्ठ नागरिकांना आफ्टर 70 फ्री आहे सर्वांका. थंय जर 70 नंतरचे जर तुमच्यासोबत कोण असतील, आजी आजोबा असतील आपले, तर त्यांना थंय दर्शन वगैरे फ्री आहे. आणि VIP मध्ये पण काहीतरी एवढा काय हायली कॉस्ट तिकीट नाही आहे, पण तरी पण थंय तेवढी व्यवस्था नाही आहे शिर्डीत की जेवढी आपण म्हणतो की मंदिरात. एवढा मंदिर म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे, त्यात तिथे कशी शिस्त हवी होती, कशा लोकांची लाईन वगैरे ह्या गोष्टी त्यांनी बघू हवे होते. त्यापैकी काही एक नाही आहे, म्हणजे त्या एक वाईट वाटतं. कारण की मी माझ्या आजी आजोबांका ज्येष्ठ नागरिक लाईनमधून नेलेलं आहे आणि त्याच लाईनमध्ये आपल्यासारखी मोठी मोठी मुलं सगळा मिक्स, काहीच म्हणजे असं हे नव्हतं, ताळतम्य नव्हता कसल्याच गोष्टीचा. त्या एक बघून खूप वाईट वाटला की एवढा मोठं मंदिर आहे आपल्या, एवढा सगळा म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही एक चांगली व्यवस्था करा ना, म्हणजे त्यासाठी तरी काहीतरी चांगला एक करा. बट त्या काहीच आमका थंय बघू गावला नाही. त्याच्यानंतर आमचा मंदिरात गेलो, गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात पण नीट आमचा काय म्हणतात तर दर्शन वगैरे आमचं काय होऊक नाही थंय, कारण की एवढी गर्दी चाललेली, एवढी गर्दी होती की थंय कोण कोणाक काय करता, कोणाक काही एक माहीत नव्हता. आणि ते पोलीस पण असतात, ते जोरात आपटवतात, थंय पाया पडा आणि असे खेचून बाहेर काढतात लिटरली आजी आजोबांका सुद्धा. मी बोलणारच ते बट जाऊ देत, प्रत्येक ठिकाणी भांडणं केलेला पण चांगला नाही. आणि एक तर देवाच्या ठिकाणी आपण गेलो, सो नकोच त्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो, प्रसाद वगैरे घेतलो. नंतर प्रसादालयमध्ये गेलो, जेवलो. तर मस्त मस्त जेवण झाला. ते पण खूप माणसं असल्यामुळे थोडं टाईम लागतं, तेवढं तर आपण त्या लोकांना समजून घेऊ शकतो, कारण की माणसंच एवढी असतात की आपल्यापर्यंत जेवण येऊ तोपर्यंत आपली भूक संपलेली असता. बट ठीक आहे, तेवढं आपण ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यानंतर आमचा प्लॅन होतो साईतीर्थ थीम पार्कला. साईतीर्थ थीम पार्क आहे ना, त्या थंय बाजूकच आहे. वेट अँड जॉयला जर तुम्ही गेला असाल तर वेट अँड जॉय समोर आणि त्याच्यासमोर साईतीर्थ थीम पार्क, सो हे दोन्ही गोष्टी समोरासमोर असतात. आणि थंय गेल्यानंतर आम्ही ना ऑनलाईन तिकीट काढलेलो आणि गुरुवार होतो नेमकं त्या दिवशी, त्यामुळे आमका त्या 20% काहीतरी आमका त्याच्यात कन्सेशन गावला. बाकी तर नॉर्मल बघू गेलं असतं 649 पर पर्सन तिकीट असा. आणि जर असा गेलो आपण की बाबा ऑनलाईन काढलं आणि गुरुवार असा त्या दिवशी, तर कमी आहे तिकीट. मग हे साईतीर्थ थीम पार्कमध्ये जाऊनच यावा, कारण की साईतीर्थ थीम पार्कमध्ये ना खूप गोष्टी बघण्यासारख्या असतात, खूप म्हणजे खूप गोष्टी. तर त्यांनी ना 6 काहीतरी मूवी होते, शॉर्ट फिल्म्स असतात, ते 6 शॉर्ट फिल्म्स दाखवल्याने आमका वाटलं 10-15 मिनटाचे असतील, पण नाही, अर्ध्या तासाचे तरी ते असत. म्हणजे जास्तीत जास्त 15-20 मिनटं, अर्धा तास एवढे असत. नक्की व्हिजिट करा. पैसे जरी जास्त असले ना त्याचे, पण आतमध्ये त्याहून डबल एन्जॉय करण्यासारख्या असा. त्यामुळे आपले ते 6 प्रकारची मूवी दाखवतात. कालिया मर्दन म्हणा, सीताहरण, परत अजून होतो, अजून 1-2 साईबाबांची मूवी होते, एक गणपती बाप्पाचा होता. आणि मग नंतर नाईट शो असता एक, तो नाईट शो काहीतरी ह्याचं दाखवतात, कारंजे वगैरे त्याचा. ते का आम्ही नव्हतो थांबलेलो, कारण की आजी आजोबा होते. ऑलरेडी आमका थंय 8 वाजलेले, आम्ही पोचलेलो थंय 11 वाजता. पण ना मोबाईल थंय एक तर यूज करू देणार नाहीत, त्यामुळे मग ते कसं झालं, आम्ही सगळे एकमेकांका चुकलो. अर्धी गेली VIP, अर्धी गेली आजी आजोबांसोबत थंय ज्येष्ठ नागरिकांच्या लाईनमध्ये. सो आमचं तसं गोंधळ झालं, त्यामुळे आमचा टाईम खूप गेलो.
मग आम्ही किती वाजता 8 वाजता वगैरे निघालो. आम्ही काही कारंज्यांचा वगैरे तो जो लाईट शो वगैरे असतं ते का आम्ही थांबत नव्हतो. हां, पण गेल्यास शिर्डीक तर नक्की थंय विजीट करून येवा, कारण की खूप छान अशी प्लेस असा, खूप मस्त वाटताले तुमकां पण. आणि थंय असा बघण्यासारख्या म्हणजे वर्थ इट आहे. जरी आपले पैसे गेले ना जास्त तरी या मुंबई सफारी वगैरे तीर्थयात्रा आणि दाखवतात त्याच्यामध्ये. मस्त त्या ट्रेनमध्ये बसून आपल्या पूर्ण जे जे आपले प्रसिद्ध देवस्थानं असतात ते आपले सगळे फिरवतात. आता मी सगळा रिव्हील नाही करायचं आहे, सो तुम्ही स्वतःहून जावा, स्वतःहून ते एक्सपिरियन्स घ्यावा आणि मग नंतर शेअर करा की कसा वाटला, काय वाटला. खूप छान आहे शिर्डीक, एकदा नक्की शिर्डीमध्ये थंय साई तीर्थ थीम पार्कला नक्की भेटा. शिर्डीक तर आपण जातोच साईबाबांच्या दर्शनात, मग थोडासा टाईम काढून ते साई तीर्थ थीम पार्कला पण जाऊन येवा. थंय पण छान आहे बघण्यासारखा. लहान लहान मुलं असतील तर ती पण एन्जॉय करते. लहान मुलांका कमी तिकीट आहे ॲक्च्युली, हाईटप्रमाणे ती लोकं तिकीट देतात. लहान मुलांचा काहीतरी कन्सेशन घालतात एकदा, सो असा काहीतरी असा इयर वाईज वगैरे नाही त्याच्यात. आणि आपल्याक ना फोटो फॅमिली फोटो वगैरे पण फ्री गावतात जर आपण तसा तिकीट वगैरे काढलं थैला साई तीर्थ थीम पार्कचा वगैरे. तर मग एक साईबाबांसोबत थंय छान साईबाबांचा एक मस्त मूर्ती वगैरे सगळं ठेवलेलं आहे, त्याच्यासोबत आपले फोटो वगैरे काढून देतात. तर अशा प्रकारे मी व्हिडिओ करूचं माझं ह्याच तात्पर्य होता की खूप जण मला विचारत होती की साई तीर्थ थीम पार्कबद्दल आम्हाला थोडं शेअर कर, म्हणजे आम्हालासुद्धा स्वतः जाता येईल. सो एकदा जाऊन या, नक्की जाऊन या, मजा करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा तुम्ही जाऊन आलात की नाही. बाय.